नमस्कार मित्रांनो, अकोटची शानवर आज आपण पाहू शकता अकोटच्या रेल्वे स्टेशनमध्ये जी पाण्याची व्यवस्था आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन जे आहे येलो अलर्टची घोषणा करते आणि येलो अलर्टमध्ये जे नागरिकांना सुविधा मिळायला पाहिजेत, प्रशासनाकडून जी काळजी घ्यायला पाहिजे ती अजिबात पायमल्ली तळवलेली दिसते. बघा कशा प्रकारे हे आमचं रेल्वे स्टेशनवरचं पाणी पुरवठा आहे, आपण बघू शकता. याला कुठेही नळ नाही, घाण बघा. हे आमचं अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन. याकरता प्रशासन जागृत होईल. नुसतं अलर्ट देतच जनतेला अलर्ट देत बसेल की स्वतःसुद्धा कुठले पावलं उचलेल. हे बघा, इथे अकोट रेल्वे स्टेशनने पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे. प्रवाशांकरता शुद्ध जल मिळेल अशी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून करतो, परंतु शुद्ध जल तर नव्हे, जलसुद्धा नाही. आणि जिथे पाणी पिण्याची व्यवस्था आहे तिथं बघा ह्याचा कचरा गुंडी. हे अकोटचं रेल्वे स्टेशन. एकीकडे नमस्कार मित्रांनो, अकोटची शानवर आज आपण आहोत. अकोटची रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर असं रेल्वे स्टेशन. शासन इथे तापमानाचा अलर्ट देत असताना रेल्वे स्टेशनवर नळाला तोट्या नाहीत आणि पाण्याचा कुठलाही पुरवठा येते प्रवाशांसाठी नाही. याकडे प्रशासन कशा प्रकारे लक्ष देईल हे बघा. अंगार अवस्थेत असलेलं हे अकोटचं रेल्वे स्टेशन जाळं. येथे कुठल्याही प्रकारे प्रवाशांकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्याचप्रकारे इथे शौचालय व मूत्रीची सुद्धा व्यवस्था नाही. अशा प्रकारे हे करोडो रुपयाचं बांधून ठेवलेलं रेल्वे स्टेशन केव्हा लोकांच्या लोकउपयोगी येईल. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवल्या जाते, तर दुसरीकडे बघा ही अवस्था. हे बघा, लाखो कोटी रुपयाचा लोकांचा पैसा अशा प्रकारे व्यस्त.